सत्तेमध्ये आल्यापासून खरं तर वेगवेगळे जे मंत्री आहेत त्यांची गेल्या काही दिवसांमधली बेताल वक्तव्य आपण बघितली आहेत आणि आता पुन्हा एकदा अशाच पद्धतीने दोन वेगवेगळ्या मंत्र्यांनी बेताल अशी वक्तव्य केली आहेत जी समोर येताना दिसतात। नेहमीच वादात अडकणाऱ्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी खरं तर शाळा घेतली होती आणि तंबी सुद्धा दिली होती। मात्र एवढं होऊनही मंत्र्यांची मात्र बेताल बडबड अद्यापही सुरू आहे। एकीकडे निधीवरून नेहमी नाराजी व्यक्त करणारे संजय शिरसाट यांनी सरकारी निधीच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं, तर दुसरीकडे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भर सभेमध्ये ग्रामसेवकाला कानाखाली वाजवण्याची धमकी दिली। मुख्यमंत्री तंबी देऊनही मंत्र्यांची बेताल विधानं सुरूच असल्यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलंय। तर ही बेताल वक्तव्य आपण जाणून घेऊया। खरं तर संजय शिरसाट हे गेल्या काही दिवसांमध्ये काहीसे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले होते, मात्र पुन्हा एकदा निधीच्या संदर्भात त्यांनी एक बेताल आणि वादग्रस्त असं वक्तव्य केलंय। वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी कितीही मागा लगेचच मंजूर करतो, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय असं शिरसाट म्हणाले। अकोल्यामधल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलं। तुम्ही माझ्याकडे या, 5 कोटीचं असेल, 10 कोटीचं असेल, 15 कोटीचं असेल, माझा दिलं जायचं नावाचा संजय शिरसाट करा। आपल्या बाबत चाललंय का सरकारचा पैसा वापरायचं कसं एवढी अक्कल आपण ठेवायची, राज्यात काय करायचं। तर संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलं आणि त्याच्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी अर्थातच टीका केली आहे। सरकारचा पैसा म्हणजे लुटायचा पैसा आहे, ही भावना जी आहे ना, आपलं काय जातं, आपल्या काय बापाचं जातं। अरे एक एक माणसाचा 1-1 रुपया टॅक्स जमा करून हे राज्य तयार होत असतं, हे राज्य बनत असतं आणि म्हणून आपल्या बापाचं काय जातं, तुमच्या बापाचं जात नसेल पण जनतेच्या बापाचं जात आहे ना। आणि म्हणून ह्या असे जे शब्द आहे, आपल्या बापाचं काय जातं, म्हणजे जनतेशी यांना देणं घेणं नाही, जनतेला लुटा आणि अशा पद्धतीने जिथं जिथं द्यायचं ते द्या, ही मानसिकता याच्यातून